तर बघा, टॅक्स स्ट्रक्चर मध्ये आपण मॅट बघितलं होतं. मॅट नंतर आता इक्वलायझेशन लेव्ही म्हणजे समानाधिकरण शुल्क बघतोय. आता इक्वलायझेशन म्हणजे काय, तर सगळ्यांना समान आपण ट्रीट केलं पाहिजे. जर समजा बाकीच्या भारतातल्या जाहिरातीच्या कंपन्या आहेत, त्यांच्याकडनं आपण जाहिरात कर घेतोय. समजा पुण्यामध्ये होर्डिंग लावलेले असतील तर त्याच्या होर्डिंगचा टॅक्स कोण घेतोय? महानगरपालिका घेतोय. बाकी मग प्रत्येकाला वेगवेगळ्या टप्प्यात कर आकारण्याचे अधिकार दिलेले आहेत. मात्र जे गुगल, फेसबुक सारख्या कंपन्या आहेत, तुम्ही फेसबुकवर गेल्यानंतर स्पॉन्सर्ड नावाने असे ऍडव्हर्टाईज येत असते, किंवा युट्यूब चालू होताना आधी जाहिरात प्ले होते. अशा गुगल, फेसबुक सारख्या कंपन्या, त्यांचं कार्यालय भारतात नाहीये, तरी पण त्या जाहिरातीतून पैसा कमवतात. त्यांना जर या जाळ्यात आणायचं असेल तर त्यासाठी एक ओईसीडी बेस्ड एक कंपनी समिती स्थापन करण्यात आली होती. आणि त्या अंतर्गत आपण वित्त कायदा 2016, फायनान्शियल ऍक्ट 2016 अंतर्गत 2016-17 पासून इक्वलायझेशन लेव्ही लागू केलं. त्याचं दर आहे 6%. आता हे गुगल आणि फेसबुक यासारख्या मोठ्या कंपन्याचा वाटा अशा जाहिरातीमध्ये जास्त आहे, त्यामुळे गाफा कर असं सुद्धा म्हणतात. गाफा, गुगल फेसबुक टॅक्स, गाफा टॅक्स असं सुद्धा त्याला म्हणतात. गाफा टॅक्स लक्षात ठेवा. हा सेवेवर आकारला जाणारा प्रत्यक्ष कर आहे, डायरेक्ट टॅक्स आहे. डायरेक्ट सर्व्हिसेसवर आकारला जातो, कारण ऍडव्हर्टाइजमेंट ही काय सर्व्हिसेस आहे. याच्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत ते सुद्धा जाळ्यात आणले गेलेले आहेत. आणि आधी आपण भारतात असणाऱ्या ज्या जाहिरात कंपन्या आहेत त्यांच्याकडनं तर कर आकारत होतोच, पण आता या परकीय कंपन्या असतील किंवा डिजिटल कंपन्या असतील त्यांच्यावर सुद्धा कर आकारला सुरुवात झालेली आहे. आता मालमत्ता कर असेल किंवा मग संपत्ती कर असेल किंवा मग देणगी कर असेल, हे जरी रद्द झाले असले तरी पण ह्याच्यावर अजून प्रश्न विचारला जातोय. तर आता आपण एक एक करून बघूया. इस्टेट म्हणजे काय? इस्टेट म्हणजे आपण बोलताना म्हणतो की मेल्यानंतर, हा, इस्टेट कोणाला भेटणार किंवा त्याच्या पूर्वजांनी एवढी इस्टेट ठेवून घेतली. इस्टेट हा मृत्यूनंतर असते आणि वेल्थ जन्मत असते. इस्टेट मेल्यानंतर पुढे वारसा हक्काने जात असते, त्यामुळं वारसा हक्काने उत्तराधिकाऱ्याला जे मालमत्ता मिळते त्याच्यावर आकारला जाणारा हा कर होता त्याला इस्टेट ऍक्ट किंवा इनहेरिटन्स टॅक्स. इनहेरिटन्स म्हणजे काय, तर वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेवरचा टॅक्स. आता आपल्या लक्षात काय ठेवायचं, तर 1953 ला हा लागू करण्यात आला होता आणि 85 ला रद्द केला. 1953 ते 85 हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मालमत्ता 53, मत्ता 53 हे लक्षात असू द्या. 53 ला सुरू झाला, 85 ला रद्द झाला. त्यावेळेस तो 87 नंबरच्या मध्ये तिचं हे झाली होती. आणि हे आकारण्याची शिफारस कर चौकशी टॅक्स इन्क्वायरी कमिटीनं केली होती. नंतर मात्र तो स्वतः नंतर लागू झाला. मात्र 1985 पासून मालमत्ता कर आकारणे बंद झालेले हे लक्षात ठेवा. 53 ते 85 इस्टेट कशासाठी आकारला जातो, तर मेल्यानंतर पूर्वज इस्टेट ठेवतात, त्यामुळे मालमत्ता हस्तांतरणावर आहे मालमत्ता कर. आता वेल्थचा अर्थ सुद्धा मालमत्ताच होतो. मात्र मी काय सांगितलं तुम्हाला, जिवंत असताना आपली जी संपत्ती असते त्याला आपण वेल्थ म्हणतो, आणि मेल्यानंतर पूर्वज ठेवतो ते इस्टेट. एवढाच फरक आहे त्यामध्ये. आता कॅलडोर समिती एक स्थापन केली होती, त्यानं 4 कर लागू करण्याची शिफारस केली होती: संपत्ती, देणगी, खर्च आणि सीजीटी. ह्याच्यावर थेट प्रश्न 2022च्या मुख्य परीक्षेला आला होता. निकोलस कॅलडर का पूर्वला आलता, बहुतेक पूर्वला आलता, आणि हा चुकवला होता आयोगाने सुद्धा, त्यामुळे रद्द झाला असेल हा प्रश्न. मेन्सला आलता का पूर्वला आलता माहित नाही मला, पण रद्द केला नाही, आयोगाकडनं चुकला होता. आता आपण बघितलं होतं संपत्ती कर, त्यानंतर मालमत्ता कर, सॉरी संपत्ती, देणगी, खर्च आणि भांडवली लाभ कर. संपत्ती, देणगी, खर्च हे लक्षात ठेवा 3. भांडवली सीजीटी तर लक्षात राहीलच. कॅलडोर समितीच्या शिफारसीनुसार 1957 पासून आकारणे सुरू झाले. आणि 67 मध्ये भूतलंगम समितीने सुद्धा हा आकारण्याची शिफारस केली होती. आता टॅक्स ऑन वेल्थ कधी ते कधीपर्यंत आकारला गेला, तर 1957 पासून ते 2015 पर्यंत हा वेल्थ टॅक्स आकारण्यात आला होता. हे रद्द करण्याचं कारण काय, तर ह्याचा फायदा एवढा नव्हता, पण कर मध्ये जमा करण्यात गुंतागुंत होती. कारण आपण जे कर आकारण्याचे कॅनॉन म्हणले, कॅनॉन ऑफ कन्व्हेनियन्स. कन्व्हेनियन्स म्हणजे काय, तर ते सुगम असला पाहिजे. आणि कॅनॉन ऑफ इफिशियन्सी, तर त्याची जे इकॉनॉमीचं पोटेन्शियल आहे ते पण वाढलं पाहिजे, आणि त्याचा जो इफेक्टिव्ह कॉस्ट आहे कर जमा करायचा तो कमी असला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये बसत नसल्यामुळे हे कर रद्द करण्यात आलेला आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं, 57 ते 2015 वेल्थ आहे. प्रश्न ह्याच्यावरच येऊ शकतो की सुरुवात कधी झाली, संपलं कधी, आणि कुठल्या समितीने शिफारस केली होती. नंतर गिफ्ट टॅक्स, गिफ्ट 58 to 98. गिफ्टला 8 लक्षात ठेवा आणि मत्ताला 53 लक्षात ठेवा.
58 ते 98 पर्यंत आकारण्यात आला होता. आता कॅलडॉर समितीने काय सांगितलं होतं की आता कॅलडॉरचं आपण मागे बघितलं त्याने मालमत्ता सोडून कुठल्या कर सांगितले होते की संपत्ती, देणगी, खर्च आणि भांडवली लाभ. तर त्याने काय सांगितलं की मालमत्ता कराऐवजी देणगी कर किंवा गिफ्ट टॅक्स आकारा. कारण आधी कसं असायचं की गिफ्टवर कुठलाच कर नसल्यामुळं पूर्व सुद्धा मालमत्ता करातनं आपल्याला जर दुसरा बायपास काढायचा असेल तर गिफ्ट द्यायचे पुढच्या पिढीला. गिफ्ट बक्षीस पत्र म्हणायचो आपण मराठीत. बक्षीस पत्रानं मिळालेले संपत्ती तुम्ही ऐकलं असेल कधी. बक्षीस पत्र म्हणजे काय तर हे असंच गिफ्ट स्वरूपात दिलेली. आता ह्याच्यानुसार 1958 मध्ये हा कायदा संमत करण्यात आला आणि 58 पासूनच देणगी कर आकारण्यात येऊ लागला. 98 ला तो बंद करण्यात आला. आता हे लक्षात आले. तुम्ही वरच्या साईडला लिहून घेऊ शकता इस्टेट म्हणजे मालमत्ता इंग्लिश मध्येच लिहा. कारण मराठीमध्ये देताना ते कधी कधी वेल्थ टॅक्स ऑन वेल्थला सुद्धा मालमत्ताच म्हणतील आणि इस्टेटला सुद्धा मालमत्ताच म्हणतील. इस्टेट म्हणजे मेल्यानंतर जे पूर्वज पुढे हस्तांतरित करतात त्यामुळे इस्टेट 53 ते 85 असं लिहून घ्या. इस्टेट 1953 टू 1985. त्यानंतर आपण कुठला बघितला वेल्थ बघितला. वेल्थला 57 ते 2015. आणि त्यानंतर देणगी म्हणजे गिफ्ट टॅक्स कधी 1958 टू 1998. आता अजून एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची. कुठली गोष्ट तर कॅलडोरनं कुठले कुठले कर सांगितले होते. कॅलडोरनं संपत्ती म्हणजे वेल्थ, हा गिफ्ट, ट्रान्झॅक्शन किंवा एक्सपेंडिचर आणि चौथा कुठला सांगितलं होतं ना सीजीटी कॅपिटल गेन टॅक्स. हे 4 कर सांगितले होते त्याला. त्यानं काय म्हणलं होतं की इस्टेट नको, इस्टेटच्या ऐवजी आपण गिफ्ट टॅक्स आकारूया. तर हे कॅलडोरचे कर आहेत. कॅलडोरच्या शिफारसीने हे 4 कर लावा असं त्याने सांगितलं होतं. आता पुढे येतो व्यवसाय कर प्रोफेशनल टॅक्स. हा कशा पद्धतीचा टॅक्स आहे डायरेक्ट टॅक्स आहे. इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. प्रोफेशनल टॅक्स आपल्याला इनडायरेक्ट वाटू शकतो मात्र हा डायरेक्ट टॅक्स आहे. कोणाला मिळतो हा राज्यांना मिळतो. याची सूची क्रमांक लक्षात ठेवा. सूची क्रमांक 60 आहे आणि राज्यघटनेत कलम किती याचा राज्यघटनेत कलम 276 आहे. हे लक्षात ठेवा. राज्यघटनेत कलम 276 अरे विषय क्रमांक 60 अन्वये व्यवसाय व्यापार रोजगारावर कर आकारण्याचा अधिकार राज्यांना आहे. तुम्ही जर कामगार आयुक्तालयात गेला असाल तर तिथं तुम्हाला जर दुकान चालू करायचं असेल तर बिझनेस कर किंवा व्यवसाय कर भरूनच दुकान चालू करता येतो. ज्यावेळेस तुम्ही लायसन घेता दुकान चालू करायचं तर 76च्या 2 कलमान्वये सुरुवातीला व्यवसाय करायची उच्च मर्यादा 250 रुपये होती. परत ती 60व्या घटना दुरुस्तीने 250 वरून 2500 केली. त्यानंतर परत अजून ती वाढत नेलेली. सध्या वाढवण्याचे विचार होता. 14व्या फायनान्शियल कमिशननं 2.5 वरून 12,000 असं करा म्हणून सांगितलंय मात्र अजून ती केलेली नाहीये. महाराष्ट्र राज्याने जी रोजगार हमी योजना सुरू केली होती त्या योजनेच्या खर्चाची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा बिझनेस टॅक्स किंवा व्यवसाय कर प्रोफेशनल टॅक्स आकारण्यास सुरुवात केली होती. प्रोफेशनल टॅक्स हा कशावर आकारला जातो व्यवसाय व्यापार रोजगार. जर तुम्हाला कुठली टपरी जरी टाकायची असेल तरी हा प्रोफेशनल टॅक्स राज्य सरकारला भरावा लागतो. त्याशिवाय मान्यता मिळत नाही. लक्षात ठेवा. त्यानंतर आता पुढे बघूया कस्टम ड्युटीज. कस्टम ड्युटीज मध्ये आयात आणि निर्यात दोन्ही गोष्टी येतात. आयात प्लस निर्यात या दोन्ही गोष्टी कस्टम मध्ये येतात. म्हणजे सीमेच्या आरपार जे व्यवहार होतात ते सगळ्यावर कस्टम ड्युटी नुसार कर आकारला जातोय. आता नाही झाली अजून नाही झाली कारण त्याला घटना दुरुस्ती करावी लागेल. 200 म्हणजे आता बघा ह्यामध्ये सांगितलं काय आपण की 276 मध्ये आहे ना ही जर घटना दुरुस्ती झाली आधी 60व्या घटना दुरुस्ती ना ते वाढवलेलं आहे. आता अजून घटना दुरुस्ती करावी लागेल कारण हे घटनांमग आहे म्हणजे घटनेत सांगितलेली त्याची लिमिट. त्यामुळे ते अजून ऍक्सेप्ट नाही झाले. 12,000 करायचं असं विचाराधीन आहे.
आता आयात निर्यात कर आहे ना, तर ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं बघा. कस्टम ड्युटी मध्ये आयात निर्यात दोन्ही येणार आहेत, मात्र ह्याचा जो विषय तो विषय लक्षात ठेवा. कस्टम साठीचा विषय कोणता आहे? 83. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बाजूला लिहून घ्या. 1991 वर्ष का महत्वाचं आहे? कारण या वर्षी आपण एलपीजी आणलं होतं, आणि एलपीजीचं पहिलं जे ध्येय काय होतं की तुम्ही निर्बंध कमी करा आणि जास्त परकीय व्यापाराच्या ज्या कंपन्या आहेत किंवा ज्या एमएनसीज आहेत त्यांना देशी कंपन्याप्रमाणे वागणूक द्या. नो रिस्ट्रिक्शन नो बॉर्डर्स असं डब्ल्यूटीओचा नारा होता. डब्ल्यूटीओच्या आधी गॅट होतं, आणि IMF आपल्यावर तेच निर्बंध टाकले होते की आपण जागतिकीकरणात गेलं पाहिजे. त्यामुळे पहिला इम्पॅक्ट कशावर होईल? कस्टम ड्युटीजवर होईल. कस्टम ड्युटीज कमी केल्या जातील. तर 1991 पर्यंत हे लक्षात ठेवा, आयात कर वाटा एकूण महसुलात निम्मा होता. एक्क्याण्णव नंतर आता तो निग्लिजिबल झालेला आहे. हे वाक्य महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न पण आलेला आहे. आता आपण मागे बघितलं होतं की प्रोफेशनल टॅक्स असेल आणि इन्कम टॅक्स असेल दोन्हीचा कायदा एकच आहे. आयकर कायदा 1961 आणि नियम 62 आहेत. मात्र कस्टम साठी आहे ना, कस्टम ऍक्ट 1962 आहे, हे पण लक्षात ठेवा. जे आयात निर्यातीवर कर आकारले जातात ते कस्टम ऍक्ट 1962 नुसार आकारले जातात. इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्स इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 नुसार आहेत, आणि जे आयात निर्यातीवर इम्पोर्ट एक्सपोर्ट ड्युटी आहे ते कस्टम ऍक्ट 1962 आहे. आता निर्यात वस्तूवर निर्यात आणि आयात वस्तूवर इम्पोर्ट ड्युटी आकारली जाते. आता आयात कराचा उद्देश काय असतो? फक्त देशी उद्योगांना संरक्षण देणे. ह्याच्या आधी आपण उत्पन्न कमवण्यासाठी आयात कराचा वापर करत होतो. आयात कर वाढवली तर काय होईल? विदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल, मात्र देशातल्या लोकांना बाहेरच्या वस्तू महाग पडतील. त्यासोबतच आपला निर्यात आयात जो बॅलन्स ऑफ पेमेंट आहे तो संतुलित राहील. मात्र जागतिकीकरणानंतर आपण आयात कर वाढवू शकत नाही. ज्यावेळेस ब्रिटिश होते त्यांनी काय केलं होतं? आयात कर कमी केले होते, निर्यातीवर कर टाकले होते. कारण इंग्लंड मधल्या वस्तू आपल्याला इंग्लंडमध्ये महाग पडाव्या भारतातल्या वस्तू, आणि इंग्लंड मधल्या वस्तू जास्त विकल्या जाव्यात. तर त्यांची उलट धोरण होतं. त्यामुळं ते लक्षात ठेवा. आता आपण निग्लिजिबल पर्यंत आणलं. 91 मध्ये ते निम्म्यापेक्षा जास्त होते. आता निर्यात वृद्धी होणं हे देशासाठी चांगलं असतं का वाईट असतं? चांगलं असतं. जास्तीत जास्त निर्यात असावी. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने त्याचं शुल्क सतत कमी आकारले जातात. कुठल्याही देशाला निर्यात शुल्क कमीच असले पाहिजे. निर्यात जर जास्त झाली तर आपल्याला परकीय चलन मिळेल. त्यामुळं निर्यात शुल्क हे कमीच असतात. आणि जर आपण टोटल विचार केला तर हे पण वाक्य लक्षात ठेवा. सीमा शुल्कापैकी 96 ते 97% वाटा हा आयात करायचा असतो. निर्यात कर आपण एकदम मिनिमम किंवा ठेवत नाहीत बऱ्याच गोष्टीवर. त्यामुळे 96 ते 97% वाटा हा आयात करायचा असतो. ह्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला. आता जीएसटी. आता जीएसटी जेवढं सरांनी दिलंय ना तेवढं पुस्तकातलं सगळं पाठ करायची गरज नाही. आपल्या ह्यातनं फक्त बाजूला काढायचंय जे परीक्षेला विचारलं जाऊ शकेल. तर तेवढंच आपण फक्त बघूया. आता 1954 मध्ये जीएसटी आकारणारा फ्रान्स हा पहिला देश आहे, हे लक्षात ठेवा. जीएसटी सगळ्यात आधी कुठल्या देशाने आकारले? फ्रान्सनं. आता वॅट पद्धतीने जीएसटी आकारला जातो. वॅट म्हणजे काय? तर आपण मागे बघितलं होतं कॅस्केडिंग इफेक्ट होत नाही. कारण वॅट मध्ये जेवढं त्याचं मूल्यवर्धन झाले, समजा मूल्य 10 रुपयाने वाढलं असेल तर 10 रुपयावर फक्त टॅक्स आकारायचा, पूर्ण 100 वर नाही. त्यानंतर 110 ची वस्तू समजा 150 ला झाली तर वरच्या 40 रुपयावरच टॅक्स आकारायचा, पूर्ण 150 वर नाही. जेवढं व्हॅल्यू ऍडिशन झाले त्याच्यावरच टॅक्स आकारणं म्हणजेच वॅट. वॅट ही टॅक्स आकारण्याची पद्धत आहे, हे कोणतंही टॅक्स नाही. मात्र आपण आधी सेल टॅक्सवर वॅट पद्धतीने कर आकारायचो, त्यामुळे त्याला वॅट असं म्हणायची पद्धत सुरू झाली होती. जसं आपण टूथपेस्टला कोलगेट म्हणतो. कोलगेट काय? हे ब्रँड आहे, टूथपेस्ट नाही ते. तर त्याच पद्धतीने वॅट ही पद्धत आहे, हे काय कर नाही. तर वॅट पद्धतीने जीएसटी आकारला जातो. 1905 मध्ये जीएसटी अंमलबजावणीचे कॅनडाने प्रयत्न केले, मात्र त्याचा 91 नंतर आकारला गेला. मात्र 1954 मध्ये फ्रान्स हा पायोनियर देश आहे ज्यानं जीएसटीची अंमलबजावणी केली. सध्या 160 पेक्षा जास्त देशात जीएसटी आकारला जातोय. आता जीएसटीचे फायदे तोटे वगैरे सगळं आपण एक एक करून बघूया. आता जीएसटी मध्ये एकूण 17 प्रकारचे अप्रत्यक्ष कर, अधिभार, उपकर समाविष्ट झाले. यात 8 प्रकारचे अप्रत्यक्ष कर, अधिभार आणि उपकर हे केंद्राचे होते. आता
आपण एक एक टॅक्स पुढे बघूया. आता व्याट पद्धतीची सुरुवात कोणी कोणी केलेली आहे, तर बऱ्याच समित्यांनी सांगितले होते. त्यात एलकेच्या समिती महत्वाचे. एलकेच्या समितींच्या शिफारशीनुसार व्याट पद्धतीने कर आकारण्याची त्यांनी शिफारस केली होती. आता ही व्याट नंतर सुरुवातीला तो मॅन्युफॅक्चरिंग वर आकारला गेला होता, एक्साइज ड्युटीवर. त्यामुळे त्याला मॅन्युफॅक्चरिंग वॅट, मॅन वॉट असं म्हटलं जायचं. त्यात मॉडिफिकेशन झाल्यामुळे मॉड वॅट झाले आणि 2001 पासून त्याचं नाव सेन वॅट असं करण्यात आलं, कारण केंद्रीय उत्पादन शुल्कावर आकारलं जात होतं. त्यामुळे सेंट्रल वॅट असं त्याचं नाव पडलं होतं. आता हे इनपुट क्रेडिट सिस्टीम वगैरे भारतातल्या लोकांना किंवा व्यापाऱ्यांना आधीपासून माहित आहे, कारण आपण व्याट हा एक्साइज वर आणि राज्य सेल टॅक्स वर व्याट पद्धतीने कर आकारत होता आणि त्याला इनपुट दिलं जायचं. इनपुट वगैरे काय ते आपण पुढे बघूया. इनपुट काय असतं, इनपुट टॅक्स वर कसं सूट भेटते हे आपण टप्प्याटप्प्याने बघूया. त्याच्या आधी सर्व्हिस टॅक्सचं काय झालं, एक्साइज ड्युटीचं काय झालं, एक एक टप्प्याटप्प्यानं बघतोय. आता ही जी एक्साइज ड्युटी होती ती आता कशात समाविष्ट झाली, केंद्रीय उत्पादन कर जीएसटी मध्ये गेलाय. आता सेवा कर रद्द झाला. सेवा करचा इतिहास काय, तर आधीचा प्रश्न सुद्धा विचारला जाते, सर्व्हिस टॅक्स आला कधी होता, तर 94-95च्या फायनान्स ऍक्ट 1994 नुसार 92C नुसार सर्व्हिस टॅक्स ऍड झाला होता. ह्याच्यावर पण प्रश्न आलेले. सर्व्हिस टॅक्सचा नंबर काय होता, 92C. आता सुरुवातीला हा कशावर आकारायचा, त्यानुसार सकारात्मक यादी दृष्टिकोन होता. पॉझिटिव्ह लिस्ट अप्रोच म्हणजे काय, तर समजा पेनावर आकारला जाईल सर्व्हिस टॅक्स, पिक्चरच्या तिकीटवर आकारला जाईल, सरकशीवर आकारला जाईल. आता हे काय झालं, किंवा एक ऍडव्हर्टाइजमेंट, पेपरच्या ऍडव्हर्टाइजमेंटवर आकारला जाईल, अशी लिस्ट असायची. त्याला मग काय म्हणतो आपण, पॉझिटिव्ह लिस्ट. या लिस्टमध्ये बघायचं, या लिस्टमध्ये ह्याचा समावेश आहे ना, तर त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स आकारायचा. अशी पद्धत 12 पर्यंत होती. 12 नंतर काय केलं आपण, की कशावर आकारला जाणार नाही हे सांगितलं फक्त. समजा वृत्तपत्रांच्या जाहिरातीला सूट दिली असेल, सरकशीत जे करमणुकीचे खेळ होतात त्याला सूट दिली असेल, किंवा मग टुरिझमला सूट दिली असेल, समजा आता विमानाचं रेल्वेचं तिकीट आहे त्याला सर्व्हिस टॅक्स लागणार नाही, तर निगेटिव्ह अप्रोच चालेल. ते सोडून बाकी सगळ्यावर लागणार. म्हणजे या 15 गोष्टीवर लागणार नाही, बाकीच्या सगळ्यावर लागणार. हे निगेटिव्ह लिस्ट अप्रोच म्हणतो त्याला आपण. पॉझिटिव्ह लिस्ट अप्रोच म्हणजे काय, तर त्या लिस्ट मधल्या गोष्टीवर टॅक्स लागेल. निगेटिव्ह लिस्ट अप्रोच म्हणजे ह्याच्यावर लागणार नाही, बाकी सगळ्यावर लागेल. एवढं सोपं आहे. 12 पासून निगेटिव्ह लिस्ट अप्रोच आपण सुरू केला. 2016 पासून आपण एक कृषी कल्याण सेस सुरू केला होता आणि हा त्या सर्व्हिस टॅक्सवर आकारायला सुरुवात झाली होती. त्यामुळे टोटल जर 15% झाला होता, मात्र आता हा जीएसटी मध्ये समाविष्ट झाल्यामुळे हा रेट लक्षात ठेवायची गरज नाही. आपल्या लक्षात काय ठेवायचं, तर 92C हा विषय होता. आणि एक अजून एक लक्षात ठेवा, जरी हा रद्द झाला असला तरी पण आयोग ह्याच्यावर प्रश्न विचारते. 268A हे घटनेतलं त्याचं कलम आहे. 268A सुद्धा रद्द झालं आणि कुठल्या घटना दुरुस्तीने ऍड झालं होतं, तर 88व्या घटना दुरुस्तीने. सर्व्हिस टॅक्स लावायचं त्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली होती. समज त्याच्या बाहेर जाणार नाही. आता हे सर्व्हिस टॅक्स कशात गेलाय, जीएसटी मध्ये गेलाय. आता जीएसटी जे आहे ना, ते व्याट पद्धतीने आकारले जावे ह्याची शिफारस कोणी केली होती, सगळ्यात महत्वाचा कार्यगट आहे केळकर. केळकर समितीने केली होती. आता आपण काय थोडी गोष्टी बघूया. पहिला आकारणारा देश फ्रान्स होता 1954. आता जीएसटी पुराव्यावर डेस्टिनेशन बेस्ड आहे. डेस्टिनेशन बेस्ड आहे. आधी कसं असायचं बघा, थोडक्यात उदाहरण सांगतो. आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र सगळ्यात जास्त उत्पादनासाठी फेमस आहे. उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग खूप जास्त होतं. आणि समजा बिहार आहे, बिहारला काय होतं की विकत घेतात, खरेदी करणारे लोक आहेत. आता हा डेस्टिनेशन बेस्ड आहे, त्यामुळं जीएसटीचं जर वाटप करायचं असेल, तर समजा आता आंतरराज्य व्यवहार ज्यावेळेस व्हायचे त्यावेळेस आधीचे जे कर होते सोर्स बेस होते, त्यामुळे उत्पन्न महाराष्ट्राला मिळायचं. पण जीएसटी कसा आहे, हा डेस्टिनेशन बेस्ड आहे. त्यामुळे बिहारमध्ये ती वस्तू विकली गेली ना, समजा महाराष्ट्रामधले व्हिडिओकॉन एखादा फ्रीज बनवलाय, व्हिडिओकॉनची कंपनी औरंगाबादला आहे आणि व्हिडिओकॉनचा फ्रीज आधी विकला जात होता, त्याच्यावर जो सेल टॅक्स वगैरे मिळायचं ते किंवा एक्साइज ड्युटी वगैरे सगळी मिळायची, कुणाला मिळायची, महाराष्ट्राला मिळायची, कारण महाराष्ट्रात तो तयार केला जायचा. मात्र आता तो विकला जातोय बिहारला आणि जीएसटी आल्यामुळे आता जीएसटी हा डेस्टिनेशन बेस्ड कर आहे, त्यामुळे तो कोणाला मिळाला, बिहारला मिळाला. तर हा फरक आहे, लक्षात ठेवा. जीएसटी मध्ये किती समाविष्ट कर आहे,
8 केंद्राचे आणि 9 राज्याचे, हे लक्षात ठेवा. हे ट्रिपल स्टार करा, ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. त्यानंतर 122वी घटना दुरुस्ती विधेयक होतं 2016 ते दोन्ही सभागृहात मंजूर झाला. आणि घटना दुरुस्तीचा जो नंबर आहे तो किती आहे? 101. हे दोन्ही पण लक्षात ठेवा. 122वं विधेयक आणि घटना दुरुस्तीचा क्रमांक 101. राष्ट्रपतीने संमती दिली होती 8 सप्टेंबर 2016. हे लक्षात असू द्या. आता राष्ट्रपतीने जरी संमती दिली तरी निम्म्या राज्याचा ह्याला बहुमत गरजेचं आहे, कारण ही अशा प्रकारची घटना दुरुस्ती आहे ज्याच्यामध्ये केंद्राचं बहुमत तर आहेच, त्यासोबत निम्म्या राज्याची संमती सुद्धा आवश्यक आहे. कारण राज्याचे जे कर आहेत, 9 कर आहेत, ते सुद्धा या जीएसटी मध्ये येणार आहेत. त्यामुळं संमती देणाऱ्या राज्यामध्ये पहिलं आसाम, दुसरं बिहार, तिसरं झारखंड, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र 10वं होतं. महाराष्ट्राने 29 ऑगस्ट 2016 संमती दिली होती. आता जर व्याट आकारायचं कोणी सांगितलं होतं तर हे 3 कमिट्याचं नाव लिहून घ्या. चलैया, केळकर आणि गुप्ता यांची शिफारस होती व्याट पद्धतीची. विक्री कर म्हणजे सेल टॅक्स व्याट पद्धतीने आकारा. चलैया, केळकर, गुप्ता. आता व्याट सिस्टीम आणणारा पहिला राज्य कोणता आहे? तर हरियाणा आहे. ऑब्विस कशामध्ये आणला असेल हरियाणानं 2003 तर सेल टॅक्स मध्ये आणणार आहे ना. महाराष्ट्र 13वा आहे. एवढं लक्षात ठेवा. व्याट सिस्टीम आणणारा पहिला कोण आहे? हरियाणा. जीएसटी ला बिल मान्य करणारा पहिला जो राज्य आहे तो आसाम आहे. भाजपचं सरकार होतं आसाम मध्ये आणि महाराष्ट्रात पण होतं, पण महाराष्ट्राला थोडा वेळ लागला. 8 केंद्राचे आणि 9 राज्याचे टोटल किती कर रद्द झाले? 17 ते जीएसटी मध्ये आलेले. आता हे सगळं आपल्याला वेगवेगळं लक्षात ठेवायची गरज नाही. सरांनी पुस्तकात दिलं तरी आपण एक टेब्युलर फॉर्म मध्ये ते लक्षात ठेवू शकतो. 17 कर आलेले, त्यामध्ये 8 केंद्राचे कर कोणते तर ते आपण सलग बघूया. सीमा शुल्कावरील प्रतिशुल्क, काउंटर व्हॅल्यूइंग ड्युटी म्हणजे काय, हे फक्त कन्सेप्ट सांगतोय, परीक्षेला विचारलं जाणार नाही, फक्त तुम्ही लक्षात ठेवा. काउंटर व्हॅल्यूइंग ड्युटी म्हणजे काय? समजा एखादं सेल आहे, आता ड्युरोचं सेल, ड्युरासेल ड्युरासेल जास्त वेळ चालतं, पण ड्युरासेल समजा येते, समजा त्याचं उत्पादन कोरियामध्ये होतंय आणि कोरिया तिथल्या सेलच्या किमतीपेक्षा भारतात स्वस्त विकते. मग त्याला जर मॅच करायचं असेल तर आयात करासोबत आपण सीबीडी आकारू शकतो, काउंटर व्हॅल्यूइंग ड्युटी. पण ते कर आहेत ते डम्पिंग पासून संरक्षण होईल. तर सीबीडी म्हणजे काय? त्या पद्धतीचं आहे, आयातीवर आकारला जातो काउंटर व्हॅल्यूइंग ड्युटी. त्यानंतर सीमा करार विशिष्ट अतिरिक्त शुल्क, स्पेशल ऍडिशनल ड्युटी. आता समजा भारतातल्या ज्या कंपन्या आहेत, आता भारतामध्ये एव्हरीडे सेल बनवत असेल, एव्हरीडेच्या सेलला आपण एक्साइज ड्युटी वगैरे आकारतो, पण त्यांच्या देशात त्या ड्युरासेलला एक्साइज ड्युटी नाही आहे. तर त्या गोष्टीला काउंटर करण्यासाठी आपण सॅड आकारू शकतो, स्पेशल ऍडिशनल ड्युटी. त्यामुळेच आयात कराचा जो हिस्सा आहे तो 96-97% पर्यंत जातो. नंतर केंद्रीय उत्पादन शुल्क, हे सुद्धा आता ह्या 2 कर तर गेलेलेच, परत सॅड पण हा केंद्रीय उत्पादन शुल्क कशावर असेल तर अल्कोहोल सोडून, सॉरी, पिण्यासाठी किंवा मानवी उपयोगासाठी असणारे अल्कोहोल सोडून इतर जे अल्कोहोल आहे, अल्कोहोल कशामध्ये वापरतो आपण? स्प्रेला तुम्ही करा, मेणबत्ती समोर तुम्ही केला असेल लहानपणी वगैरे, जाळ निघतो, त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं. जे अल्कोहोल मद्यार्क सोडून बाकीच्या गोष्टीसाठी वापरले जातात त्याच्यावर केंद्रीय उत्पादन शुल्क आहे. आणि बऱ्याच गोष्टी ज्याच्यावर सेंट्रल एक्साइज ड्युटी आकारली जायची, हे सुद्धा आता जीएसटी मध्ये आलंय. नंतर ऍडिशनल एक्साइज ड्युटी, साखर, तंबाखू यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यावर डबल एक्साइज ड्युटी आकारली जायची, त्याला ऍडिशनल एक्साइज ड्युटी असं म्हटलं जायचं. त्यानंतर कापड, कपडे, इतर वस्तूंवरील सुद्धा वेगळ्या प्रकारचं अतिरिक्त उत्पादन शुल्क होतं. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स, सर्व्हिस टॅक्स म्हणजे 92C.
आणि घटना दुरुस्ती कोणती केली त्याला 88वी घटना दुरुस्ती. हे सुद्धा रद्द झाले 268 एक कलम. नंतर सेंट्रल सेल टॅक्स हे सुद्धा आता जीएसटी मध्ये गेलेलं आहे. नंतर सर्व प्रकारचे सरचार्ज आणि सेस जीएसटी मध्ये इन्क्लूड झालेले आहेत. जीएसटी वर वेगळ्या प्रकारचा सरचार्ज लावता येत नाही हे लक्षात ठेवा. जीएसटी वर वेगळ्या प्रकारचा सरचार्ज लावला जात नाही. आता जीएसटी मध्ये जे राज्याचे कर समाविष्ट झाले सगळ्यात महत्वाचं व्हॅट. महाराष्ट्रासारखं जे राज्य आहे हे सगळ्यात जास्त उत्पादन कशातून मिळायचं राज्याला? व्हॅट मधून मिळायचं व्हॅट. त्यानंतर खरेदी कर, खरेदी कर. त्यानंतर औषधी सौंदर्य प्रसाधनावर राज्य उत्पादन शुल्क म्हणजे हा एक्साइज ड्युटी जी होती. नंतर ऐशोरम कर, करमणूक कर. आता ऐशोरम कर आहे ना, जे लक्झरियस हॉटेल आहेत त्या हॉटेल्सवर वगैरे किंवा लक्झरीच्या ज्या गोष्टी आहेत लक्झरी कार वगैरे असेल त्याच्यावर आकारला जायचा. एंटरटेनमेंट टॅक्स आधी पिक्चरच्या तिकीटवर एंटरटेनमेंट टॅक्स यायचा आपण तिकीट घेतल्यानंतर. करमणूक कर तर तो सुद्धा जीएसटी मध्ये गेलेला आहे. आता फक्त सीजीएसटी आणि एसजीएसटी येतो पिक्चरचं तिकीट जर बघितलं तर तुम्ही. लॉटरी जुगार सट्टे बाजारावरील कर हे सुद्धा राज्यांना मिळालं ते सुद्धा आता जीएसटी मध्ये गेले. जाहिरातीवरचं कर वृत्तपत्रे वगळून. त्यानंतर एलबीटी आणि ऑक्ट्राय. एलबीटी ऑक्ट्राय गेल्यामुळे बऱ्याचशा महानगरपालिका दिवाळखोरीला आली. त्यांना जीएसटीचा वाटा लवकर राज्याकडनं भेटत नाही. कारण एलबीटी हा जसा राज्याचा मुख्य स्रोत व्हॅट होता तसा जकात हा सगळ्यात मोठा सोर्स हा महानगरपालिकेचा होता. पुण्यामध्ये पण बघा बऱ्याच ठिकाणी जकात नाके म्हणजे आता बंद आहे. हा जकातचं परत एलबीटी झालं होतं ऑक्ट्राय एलबीटी. तर जकातला त्याने मॉडिफाय करून एलबीटी आणलं होतं पण एलबीटी पण रद्द झालं. ते शहरात प्रवेश करायच्या आधीच त्या मालावर महानगरपालिका आकारत होती. अधिभार आणि उपकर जे काय सरचार्ज आणि सेस आहेत ते सुद्धा जीएसटी मध्ये विलीन झाले राज्याला मिळणार. आता जीएसटी कमिशन जे आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघूया. अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय वित्तमंत्री. आणि सदस्य बघा केंद्रीय वित्तमंत्री किंवा सर्व राज्यांचे वित्तमंत्री यापैकी एकाला निवडलं जाईल. केंद्रीय वित्त राज्यमंत्री किंवा सर्व राज्याचे जे वित्तमंत्री या सगळ्यांना निवडलं जाईल आणि उपाध्यक्ष यातून एकाला. उपाध्यक्ष लक्षात ठेवा यातून एक तर ते राज्यमंत्री पण असू शकतात किंवा राज्याचे वित्तमंत्री सुद्धा असू शकतात. कोरम किती आहे त्याचा? 50% कोरम आहे, खूप जास्त मोठा आहे. आणि बहुमत 75% आहे. आता मतमूल्य बघा केंद्राचं मतमूल्य किती आहे? 33%. आणि राज्याला किती मतमूल्य दिलंय? दिसताना हे कसं दिसतंय बघा राज्याला जास्त दिसतंय मात्र इथं बहुमतासाठी 75% गरजेचं आहे. त्यामुळं राज्याकडे 66 आहे. शेवटी कोणाचं वेटो पॉवर असणार आहे? केंद्राचे. दाखवताना त्यांनी राज्याला 66% वाटा दिला आणि केंद्राला 33% दिलाय. मात्र बहुमतासाठी किती गरजेचं आहे? 75% गरजेचं आहे. त्यामुळे केंद्राची संमती असल्याशिवाय काही कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. केंद्र वेटो पॉवर स्वतःजवळ ठेवून आहे. त्यानंतर 12 सप्टेंबर 2016 हे स्थापन करण्यात आलेलं आहे. आता काय कायदे आहेत? संसदेत 4 कायद्याला संमती देण्यात आली होती. सीजीएसटी, आयजीएसटी, एसजीएसटी. तर एसजीएसटी ला संमती देणारं पहिलं राज्य तेलंगणा आहे. एसजीएसटी ला संमती देणारं शेवटचं राज्य केरळ आहे. महाराष्ट्राने एसजीएसटी ला संमती 17वं राज्य म्हणून दिलंय हे लक्षात ठेवू नका. आणि संपूर्ण भारतात जीएसटी लागू झाला 1 जुलै 2017 जम्मू काश्मीर वगळता. आणि जम्मू काश्मीरने लगेच पुढच्या आठवड्यात म्हणजे 7 जुलै 2017 जीएसटी ला संमती दिली. मग जेएनके सहित ही तारीख महत्वाची. 12 सप्टेंबर पण महत्वाचे आहे कारण 12 सप्टेंबर 2016 जीएसटी काउन्सिल स्थापन करण्यासाठी नोटिफिकेशन काढली आणि राष्ट्रपती सुद्धा मान्यता मिळालेली आहे. आता जीएसटी मुळे नव्याने हे कलम ऍड झालेले आहेत 246 आणि 269A. 246A कशासाठी? राज्यांतर्गत जीएसटीचा अधिकार केंद्र प्लस राज्य दोघांना. 269A नुसार काय तर आंतरराज्य जीएसटी अधिकार
फक्त केंद्राला आहे. राज्यांतर्गत अधिकार कोणाला आहे? दोघांना आहेत, केंद्र आणि राज्य दोघांना आहे. मात्र IGST चा अधिकार जो आहे तो कोणाला आहे? फक्त केंद्राला आहे, हे लक्षात ठेवा. 279 कशासाठी आहे? GST काउन्सिलसाठी आहे. हे 3 कलम लक्षात ठेवा. वरच्या साईडला अजून एकदा लिहून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा 268 मध्ये चेंज झाला. 268 हे सेवा करायचं रद्द झालं. आर्टिकल 271 मध्ये दुरुस्ती केली. यानुसार केंद्राला तेवढं डिटेल मध्ये नाही विचारणार, तरी पण लक्षात असू द्या. 269 आणि 270 मधील कर वाढवण्याचा कमी करण्याचा अधिकार केंद्राला पेक्षा संसदेला असेल. संसदेचे अधिकार वाढवले, कर अधिकार वाढवले. कर अधिकार कोणते? तर 269 आणि 268 270 मधले कर लावण्याचे अधिकार ते वाढवलेले आहेत. एवढं डिटेल मध्ये जाणार नाही. म्हणजे राज्याच्या संदर्भातला जर विषय असेल तरी सुद्धा केंद्राला आता अधिकार कर लावण्याचे दिलेले आहेत. समजतंय? हे आपण बघितलं. जीएसटी डेस्टिनेशन बेस्ड आहे. करायचं दर 5, 12, 18, 28. आता 0% हा स्लॅब आहे का नाही याच्यावर बरीचशी मतमतांतरे होती. ह्यावर प्रश्न येताना पण ते ऑब्जेक्शन त्याच्यावरच घेण्यात आलं होतं. 0 जर धरला तर 5 स्लॅब आहेत, 0 नाही धरला तर 4 स्लॅब आहेत. मात्र सोन्याला अजून वेगळ्या पद्धतीने, ही डायमंडला अजून वेगळ्या पद्धतीने. त्यामुळं
हा वादग्रस्त प्रश्न असल्यामुळे आयोग पण असं प्रश्न विचारला का नाही ही शंका आहे. बरोबर आहे का? कारण शून्य पण काही जण म्हणते स्लॅब आहे, काही जण म्हणते शून्य हा स्लॅब नाही. आता जसा पॅन क्रमांक असतो तसं GSTIN नंबर सुद्धा असतो. GSTIN नंबर कशा पद्धतीने असतो ते फक्त बघूया. 15 अंकी हा कोड आहे. पॅन किती अंकी आहे? 10 अंकी. सगळ्यात सोपा प्रश्न काय येऊ शकतो? तर GSTIN किती अंकी असतो? तर तो किती अंकी आहे? 15. आता जर आपण त्यात अजून डिटेल मध्ये गेलो तर महाराष्ट्राचा आपण जर गाडीचा नंबर बघितला असतो तर कसं लिहितो आपण? MS लिहितो. गुजरातला GJ लिहितो. बरोबर आहे का? पंजाबला PN लिहितो. तर असं हे जे नंबर लिहितो त्याच पद्धतीने हा एक कोड भेटतो. जसं आपल्या पोस्टाचा 41 नंबर आहे महाराष्ट्राचा, तसं महाराष्ट्राचा कोड सुरुवातीला असतो 2 अंकीत. पॅन नंबर जो असेल तो पूर्ण 10 अंकी पॅन नंबर हा पुढे येतो. म्हणजे किती अंक झाले? 12. त्याच्यानंतर हा उद्योगाचा कोड नंबर आहे. आता मॅन्युफॅक्चरिंग असेल तर त्याला 1 दिला असेल, सर्व्हिस असेल 2 असेल, टुरिझम असेल 3 असेल, असा उद्योगाचा कोड आहे पुढचा. त्यानंतर हा रिक्त ठेवलाय, पुढच्या काळात त्यांना काय ऍड करायचं असेल तर तो त्याला Z किंवा B असं काय तर त्यांनी ठेवला असेल. आणि तिसरा असतो तो चेक कोड असतो. अशा पद्धतीने टोटल 15 अंकीचा हा कोड आहे. आता GST नोंदणी करण्यासाठी कोणाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे बघा. तर 40 लाखापेक्षा जास्त उलाढाल असेल तर, आणि विशेष राज्यासाठी 20 लाखापेक्षा जास्त टर्नओव्हर असेल तर. नॉर्मल राज्याला किती तुमचं जर टर्नओव्हर 40 लाखापेक्षा जास्त आहे आणि विशेष राज्य जे असतील त्यांना सूट आहे ना. नॉर्थ ईस्ट मधले राज्य असतील त्यांचं टर्नओव्हर कमी असतो, तर 20 लाखापेक्षा जास्त असतील तर त्यांना GST नोंदणी बंधनकारक करण्यात आलेले आहे. पण ह्याच्यामध्ये कुठलं गोष्ट आहे की सोने चांदी ह्या किती टक्के GST आकारला जातो? 3%. तर इथं स्लॅबचे तिथंच लिहून घ्या. स्लॅब कुठे लिहिलेत आपण? इथं लिहा. सोने चांदीवर किती आहे? 3% ते लक्षात राहू द्या. सोने चांदी हिरे खडे त्यावर किती आहे? 3%. त्यात पण कच्च्या हिऱ्यावर 1% आणि जे बाकीचे हिरे आहेत त्याच्यावर म्हणजे जर समजा सोन्याच्या अंकीमध्ये हिरा असेल तर त्याला 3% लागणार. जर कच्चा हिरा असेल तर त्याला 1% लागणार. कच्चा हिरा म्हणजे काय? तर आधीचे जे हिरा असते ते गारगोटी सारखे दिसतात त्यावेळेस खाणीतनं काढले जातात, आणि त्याला मग पैलू पाडल्यानंतर त्याला आपण दागिन्यात वापरू शकतो. तर कच्च्या हिऱ्याला 1% आणि प्रोसेस केल्यानंतर 3%, हे लक्षात राहू दे. अजून यातलं काय राहत नाही. आता जर सहसा आपण कर महसूल बघितला तर आता हे ऍडिशनल आकडे वगैरे आपण माग बजेटच्या सेशन मध्ये बघितले होते. मात्र आता GST हा 1 नंबरवर आलाय, इन्कम टॅक्स 2 नंबरला गेलाय आणि कॉर्पोरेशन टॅक्स आता 3 नंबरला गेला. हे लक्षात असू द्या. 19-20 पासून GST हा प्रथम क्रमांकावर आलेला कर आहे. महाराष्ट्राचं रफली बघायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 1 नंबरला आता काय GST, 2 नंबरला विक्री कर आहे, सेल टॅक्स अजून सुद्धा चालू आहे, 3 नंबरला स्टॅम्प ड्युटी आहे मुद्रांक, 4 नंबरला अबकारी कर म्हणजेच काय एक्साइज ड्युटी आहे, आणि 5 नंबरला वीज शुल्क आहे, 6 नंबरला व्यवसाय कर आहे, सॉरी वाहन कर आहे, आणि 7 नंबरला व्यवसाय कर आहे. तर आपल्याला पहिले 5 फक्त लक्षात ठेवायचे. 1 नंबरला राज्याचा पण GST आहे, तिकडे पण GST आहे. इकडं जे विक्री कर आहे ते 2 नंबरला आहे. मुद्रांक शुल्क स्टॅम्प ड्युटी जे आहे ते किती नंबरला आहे? 3 नंबरला आहे. एक्साइज 4 नंबरला आहे आणि वीज शुल्क 5 नंबरला आहे. हे क्रम लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचे आहे, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो.
आता केंद्र राज्य वित्तीय संबंधामध्ये काय कराचे विषय लक्षात ठेवायचे असेल तर 82 ते 92 बी हे केंद्र सूचीमधले 45 ते 63 हे राज्य सूचीमधले आहेत. समोर ते सूचीमध्ये कर विषय नाहीत कारण राहिलेले असं सांगितलेलं आहे त्यामध्ये. आता हे तर आपण लक्षात ठेवलेले आहेत 82 85 मेन लक्षात ठेवला तुम्हाला सांगितलं होतं 46 जमीन महसूल त्यानंतर 60 हा व्यवसाय कर हे महत्वाचे लक्षात ठेवायला सांगितलेले. जर जोड्या लावायला प्रश्न आला तर तुम्ही ते लिहू शकता. हे फक्त सहज लक्षात ठेवा जास्त काही डिटेलमध्ये जायची गरज नाही. आता वित्तीय स्त्रोत वाचणे आणि ते सूत्र कोणते ते बघूया. आधी सगळ्यात मोठा कर कोणता होता कॉर्पोरेशन टॅक्स होता. आता जीएसटी वर आलेला. आधी कोणता होता कॉर्पोरेशन होता. राज्याचा कोणता होता तर वॅट होता. वॅटच्या ठिकाणी आता जीएसटी एक नंबरला आले. आता वित्त आयोग माहितीये कलम 280 नुसार आहे. आता वित्त आयोगाचे जे वाटप असतं त्यामध्ये गाडगिळ मुखर्जी हा पहिलं सूत्र होता. आता राज्यानं कशा पद्धतीनं आता केंद्राकडे पैसे येतात तर केंद्राकडे आयकर निगम करायचं तो वाटप करायचा असतो त्यांना राज्यांना. आणि तो कुठल्या पद्धतीने त्याला पॅरामीटर कुठले असले पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमण्यात येतात. आणि त्या समित्यामध्ये गाडगिळ मुखर्जी सूत्र हे महत्वाचं आहे. त्यानंतर रघुराम राजन समितीचं सूत्र नंतर आलं होतं. आता वित्त आयोग तर माहिती आहे तुम्ही ते पॉलिटीमध्ये वाचलंय 280 कलमानुसार वित्त आयोगाची निर्मिती करण्यात येते. त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 4 इतर सदस्य असतात. सदस्य परत नेमणुकीसाठी पात्र असतात आणि जे अध्यक्षाची जी पात्रता सांगितलेली आहे त्यासाठी कोणती पात्रता नाही मात्र 4 सदस्यांना त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ घेतलेले आहेत. तर हे आपण तिथं बघितलेलं आहे. त्याचा जो क्रम आहे तो फक्त लक्षात ठेवा. नियोगी संतानम चंद्रा राजमन्ना ते आहे ना त्याला ट्रिक आहे निसंचरा त्या रेषेचा साप पुरा अशी ती ट्रिक आहे. तर त्याच्यात तुम्हाला माहितच असेल ते. थांबा एक मिनिट लिहून देतो तुम्हाला इथे कुठं मी हे केलेलं आहे. विचारलेलं गेल्या वर्षी निसंचरा त्या रेषेचा साप पुरा आणि केळकर रेड्डी तर लक्षात राहिलं शेवटचे केळकर रेड्डी सिंग. कुरंग असं लक्षात ठेवा. राहला तुमचा अजून परत राजा नाही का रंग राजा नाही लक्षात राहा. नीचं काय नियोगी च काय संतानम च काय चंद्रा हे चंद्रा राच काय राज म्हणणार त्याच काय त्यागी रेच काय रेड्डी शेच शेलार च आपले यशवंतराव चव्हाण वायबी चव्हाण साच एनकेपी साळवे पच काय किसिपत खुच एम खुसरो रंगच रंगराजन केळकर रेड्डी आणि एन के सिंग. अजून कशावर प्रश्न येतो आपल्याला तर सचिव कोण आहेत आणि सदस्य सध्याच्या वित्त आयोगाचे कोण आहेत. तर बघा 14 वित्त आयोगाचे सचिव होते अजय नारायण झा ते आता सदस्य म्हणून आलेत खाली. सचिव कोण होते अजय नारायण झा ते आता काय सदस्य म्हणून आपल्या नवीन 15व्या वित्त आयोगात ते सदस्य म्हणून आले. आता इतर सदस्य कोण आहेत तर अनुप सिंग आहेत त्यानंतर अशोक लाहिरी आणि रमेश चंद आहेत. अरविंद मेहता हे सचिव आहेत. अरविंद मेहताचं नाव लक्षात ठेवा. अरविंद मेहता हे सदस्य आहेत. आधी जे अजय नारायण झा आता सदस्य म्हणून आले आधी जे सचिव होते ते 12 13 14 15 एका दृष्टिक्षेपात बघा ह्याच गेल्या वर्षी प्रश्न आला होता क्रम. रंगराजन 5 ते 10 साठी होते. हिस्सा लक्षात ठेवा. यांनी किती सांगितलंय 12 38% हा राज्यांना देण्यात यावा असं सांगितलंय. 13 41.5 सांगितलं होता. 14 डायरेक्ट 49 सांगितलं आणि 15
49.8 असं सांगितलं. आता ह्याच्यामध्ये काही जणांनी अजून नॉर्मलायझेशन करून थोडंफार कमी जास्त सांगितलेलं आहे. आता अनुदानासहित आणि अनुदानात सोडून हे दोन पण लक्षात ठेवायची गरज आहे. आता त्याच्यामध्ये ठोकळ बघितलं तर 37, 32, 42 आणि 41 आणि जे काही इतर अनुदान आहेत ते सहित 49.8 आहे. आता आधीपर्यंत काय विचारले त्यांनी, हे वरचे आकडे विचारलेले. डोबळ किती द्यावा? 37%, 32%, 42 आणि 41. हे 42 1% यांनी कमी केला होता, मात्र अनुदानासहित त्यांनी वाढवलेला आहे. आतापर्यंत वरचा विचारलेले वरचे आकडे 30.5 12 सांगितलं होता. 32% म्हणजे जर 100 रुपये केंद्राला मिळत असतील तर 30.5% राज्यांना दिले पाहिजे असं रंगराजन म्हणतात. 32% केळकर म्हणतात. 42 आणि 41 वायू रेड्डीने 42 सांगितलं होतं. एन के सिंगने फक्त 1% कमी करून 41% सांगितले. मात्र अनुदानासहित ते किती? 49.8. एवढं अनुदान केंद्र सरकार जे देतं बाकीच्या स्कीमला सुद्धा, तर ते धरून किती झालं? 49.8. आता आपल्याला हे सगळे निकष लक्षात ठेवायचे नाहीत, फक्त शेवटच्या वित्त आयोगाच्या लक्षात ठेवायचे. जो आपला 15वा वित्त आयोग आहे या सगळ्याच्या लक्षात ठेवायला गेलं तर सगळंच विसरून जाईल. आता भार किती किती दिला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 15 वित्त आयोगानं लोकसंख्येला किती भार दिलाय? तर 15% दिलाय, बरोबर आहे. त्यानंतर जनसंख्येतलं काम किंवा लोकसंख्येतलं काम. आता समजा केरळनं लोकसंख्येवर नियंत्रण मिळवलं, पण बिहार आणि युपीनं भरमसाठ वाढवली लोकसंख्या, तर त्याचा तोटा कोणाचा होईल? केरळचा होईल. त्यामुळं त्यांनी चांगलं काम केलंय या गोष्टीला 12.5% वेटेज दिलाय. 12.5% त्यांच्या लोकसंख्ये शास्त्रीयतले कामाला दिलं. त्यानंतर उत्पन्न दुरावा, जे गरीब राष्ट्र आहेत, गरीब राज्य आहेत, त्यांना ह्याचा फायदा होणार आहे 45%. त्यामुळे बिहार आणि युपीला जास्त पैसे जातात. आपण कमवतो जास्त, पण सगळ्यात जास्त ड्रेन कुठं होतं? ते बिहार आणि युपी मध्ये होते. क्षेत्रफळाला 15% दिलाय. क्षेत्रफळाला फक्त 15%. त्यामुळे आपलं राज्य मोठं असून सुद्धा आपल्याला कमी पैसे का मिळतात? कारण सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो उत्पन्न दुरावा, जो इन्कम गॅप आहे, त्याच्यामध्ये आपण मागे पडतोय. कारण आपण आधीच सधन आहोत, आपलं जर उत्पन्न चांगलं आहे, त्यामुळे बिहार आणि युपीला जास्त वाटा मिळतो, आपल्याला कमी मिळतो. क्षेत्रफळाला वाटा किती दिलाय? 15%. आणि वन्य पर्यावरणाला 10%. वन पर्यावरण 10%. तुम्ही ठोको जरी लक्षात ठेवलं तरी ते लक्षात राहू शकते. आणि शेवटी सगळ्यात कर प्रयत्न 2.5%. सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं? लोकसंख्येला 15% आणि लोकसंख्येतील कामला 12.5%. लोकसंख्येला 15% वाटा दिलाय, मात्र त्यात बायफर्केट काय केलंय? जर तुम्ही लोकसंख्या कमी करण्यासाठी चांगलं काम करत असाल तर 12.5% वाटा आहे. कर प्रयत्न तुमचे चांगले असतील तर 2.5%. उत्पन्न दुरावायला 45%, तिथं आपण मागे पडतो. आणि क्षेत्रफळाला परत 15%, म्हणजे लोकसंख्येला 15% आणि क्षेत्रफळाला 15%. त्यामध्ये महाराष्ट्राची परिस्थिती जरा चांगली आहे, कारण महाराष्ट्रात लोकसंख्या आणि क्षेत्रफळ दोन्ही जास्त आहे. मात्र इन्कम गॅप मध्ये महाराष्ट्र थोडं मागे पडतोय त्या पॅरामीटर मध्ये, कारण इन्कम गॅप मध्ये महाराष्ट्राची जी जीडीपी आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्राचा जो पर कॅपिटा इन्कम आहे तो बिहार युपी सारख्या राज्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे इथं त्यांना जास्त पॉईंट मिळतात, आपल्याला कमी पॉईंट मिळतात. तर 15वेचं फक्त पॅरामीटर लक्षात ठेवा, त्याच्या आधीचं लक्षात ठेवायची गरज नाही. आणि सस्टेनेबिलिटीसाठी 10% वाटा त्यांनी वन्य पर्यावरणाला दिलेला आहे. आधी फक्त वनाला वाटा असाय 7.5%, आता वन आणि पर्यावरणाला 10% वाटा दिलेला आहे. आपण किती पद्धतीने चांगल्या पद्धतीने कॉन्झर्वेशन करतोय. आता अजून काय लक्षात ठेवायचं, तर आपल्याला किती टक्के वाटा भेटतोय? एकच मिनिट. वाट्याचा विचार केला तर सगळ्यात आधी वाटा एक नंबरला कोण असणार आहे?
युपी, कारण लोकसंख्येमध्ये आपल्या डबल आहे ते, क्षेत्रफळ पण त्याचं आहे बऱ्यापैकी, आणि उत्पन्न दुरावा जास्त आहे, त्यामुळे युपीला किती टक्के वाटा भेटते? 17.9. किती मिळत आहे? 17.9. एक नंबरचं लक्षात ठेवा. 2 नंबरला फक्त बिहार आहे, 3 नंबरला एमपी आहे, 4 नंबरला वेस्ट बेंगॉल आहे, आणि आपला महाराष्ट्र 5 नंबरला. महाराष्ट्र नंतर राजस्थान आहे. ते पाच फक्त लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राला किती पर्सेंट मिळतात ते पण महत्वाचं आहे. 6.317. 15 वित्त आयोगानुसार 6.317. आता 14व्याचं फक्त महाराष्ट्राचं लक्षात ठेवायचं कम्पॅरिझन साठी, तर 14व्याचं परत कम्पॅरिझन विचारलं जाऊ शकते. 14व्यामध्ये महाराष्ट्र किती नंबरला होता? 5च नंबरला होता. ही 15वा आहे. आता 14व्यामध्ये क्रम सेम आहे. क्रम सेम. महाराष्ट्र 5 नंबरला. तर महाराष्ट्राचा जो वाटा आहे पर्सेंटेज मध्ये ते लक्षात ठेवा. आता त्यांनी काय केलंय, जम्मू काश्मीर विभाजित होण्याच्या आधी आणि विभाजित झाल्यानंतर, आता विभाजित झाल्यानंतर महाराष्ट्राचा वाटा किती झाला होता? 5.674. 5.674. आता वाटा वाढलाय आपला, नंबर तोच राहिला. 15 वित्त आयोगाने वाटा का वाढला असेल, तर त्यांनी काही गोष्टीमध्ये चेंज केलेला आहे. त्यांनी पर्यावरणाला वाटा वाढवलाय. पॅरामीटर चेंज केले होते ना, कुठे गेले ते? पॅरामीटर चेंज केलं होतं. लोकसंख्या शास्त्रीय बदलाला त्यांनी 2.5% वाढवलेला आहे. त्यामुळे आपल्याला तिथं फायदा मिळालेला आहे, आणि आपला जो वाटा आहे तो 5.8674 वरून 6.317 एवढा झालेला. हे आकडे महत्वाचे तुम्ही, बाकी काय लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. 5 नंबर लक्षात ठेवा, युपी, बिहार, एमपी. युपी नंतर बिहार आहे. युपी बिहारला फायदा का मिळतोय? लोकसंख्या जास्त आहे, उत्पन्न दुरावा पण त्यांचं जास्त आहे, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना मिळतो. युपी आणि बिहार 2 नंबरला आहे. त्यानंतर एमपी आहे, वेस्ट बेंगॉल आहे, आणि त्यानंतर महाराष्ट्र. तर हे सूत्र आहेत ना, ते पण नंतर बघूया. आता आपण राज्य वित्त आयोग बघूया. महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाची स्थापना पंचायत राजमुळे झालेली आहे, बरोबर आहे का? पंचायत राज आल्यानंतर आहे ना, 73व्या घटना दुरुस्ती अन्वये राज्यघटनेत 943 आय वाय, इथं आय लिहायचं राहिलं, आय वाय 943 आय वाय ही कलम जे आहेत, आय कशासाठी? तर ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेसाठी, आणि वाय शहरी पंचायत राज व्यवस्थेसाठी ऍड करण्यात आलं होतं. 20 एप्रिल 1994 महाराष्ट्रात पहिल्या राज्य वित्त आयोगाची स्थापना झाली. राज्य वित्त आयोग आय वाय. गव्हर्नर दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाची निर्मिती करतात, म्हणजे राज्यपालाकडे अधिकार आहे. आता एक कशाविषयी सल्ला देतील? केंद्राचा जे वित्त आयोग आहे ते राज्यामध्ये वाटपाचा सल्ला देतो, मात्र राज्याचा जो वित्त आयोग आहे ते कशासाठी सल्ला देईल? तर राज्याच्या कर उत्पन्नापैकी पंचायती आणि पालिकेचा वाटा सुचवणे, पंचायतीमध्ये आणि पालिकामध्ये विभागणी सुचवणे. म्हणजे समजा पुणे महानगरपालिकेला, नागपूर महानगरपालिकेला, छत्रपती संभाजी महानगरपालिकेला किती वाटा द्यायचा, तर महानगरपालिकेना किती द्यायचा आधी काय ठरवायचं त्यांनी. नगरपालिका राज्यातील ज्या ग्रामीण पंचायत राज संस्था त्यांना किती वाटा द्यायचा, आणि त्यातल्या त्यात त्यांच्यामध्ये किती वाटप करायचं, हे सगळं ते त्यासाठी निकष वगैरे कोणते असतील ते सुचवायचे. 5वा वित्त आयोग आहे तो व्ही गिरिराज यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला आहे. आता जे सूत्र आहे ते नंतर बघूया. राज्याचा वित्त आयोग तो तुम्ही त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी पंचायत राजामध्ये सुद्धा बघितल्या असतील. आता ज्यावेळेस आपण योजना सहाय्य बघतो त्यावेळेस विशेष राज्य किंवा बिमारू राज्य, तेलंगणाचं जे गव्हर्नमेंट होतं केसीआर, ते इंडियामधनं बाहेर का पडले होते? तर तेलंगणाला ते बिमारू म्हणजे बिमारू राज्यापेक्षा आता स्पेशल स्टेटचा स्टॅटस आहे ते देण्यासाठी बाहेर पडले होते. स्पेशल स्टेट स्टॅटस मिळालं तर मग आपल्याला जे 60चा निधी आहे तो डायरेक्ट किती मिळणार आहे त्या राज्याला? 90 असं मिळणार आहे. स्पेशल स्टेटसला ज्या योजना आहेत त्यासाठी जास्त निधी दिला जातो. आता गाडगिळ मुखर्जी मध्ये बरेच वेळा
कन्फ्युजन होते. तुम्ही सध्या एक बाजूला लिहून घ्या. गाडगीळ हा पहिला जो होता तो 1969 होता. दुसरा जो होता तो 1980 होता. तिसरा गाडगीळ जो होता तो 1990 होता. आणि त्यानंतर गाडगीळ मुखर्जी 1991 पासून ते मुखर्जी 91 ते 2015 पर्यंत लागू होता. 1991 ते 2015 पर्यंत गाडगीळ मुखर्जी. आपल्याला सगळं सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं नाहीये. फक्त सुरुवात कधी झाली, गाडगे पहिला आला 69 ला, कुठल्या पंचवार्षिक योजनेत होता हे आपण कसं रिलेट करायचं, पंचवार्षिक योजनेचा कालखंड आणि हा कालखंड 69 80 90 साधारण काय 10 10 वर्षाने आहे ना. दर 10 आहे ना, दर 10 वर्षाने. डायरेक्ट 91 ला काय एलपीजी नंतर गाडगे मुखर्जी आला. 91 ला एलपीजी होतं, एलपीजीच्या वेळेस गाडगे मुखर्जी आलं आणि गाडगे मुखर्जी 15 पर्यंत रघुराम राजन सूत्र येईपर्यंत जे योजना सह्य द्यायचे तर हे चालू राहिलं. आता विशेष राज्यांची संख्या बघा. अजून काय लक्षात ठेवायचंय, 69 म्हणजे काय चौथी आणि पाचवी असेल हे काय तुम्हाला लक्षात लिहून द्यायची गरज नाही. 6वी 7वी 80च्या सूत्रानुसार 90 नुसार एक वार्षिक योजना झाली. डायरेक्ट 91 ला काय झालं, गाडगे मुखर्जी सूत्र आलं. गाडगे मुखर्जी एका वर्षासाठीच फक्त दुसरं सुधारित गाडगे सूत्र चाललं. त्यानंतर डायरेक्ट काय आलं, गाडगे मुखर्जी आलं 92 ते 15 पर्यंत, 8व्या योजनेपासून 12व्या योजनेपर्यंत. हे लक्षात ठेवायची गरज नाही. त्यासोबतच आता विशेष राज्याची संख्या ते पुस्तकात लिहून घ्या तुम्ही. सुरुवातीला फक्त आसाम जम्मू आणि नागा, सुरुवातीला फक्त आसाम जम्मू आणि नागा होते. सुरुवातीला फक्त आसाम जम्मू आणि नागा हे लक्षात राहावं म्हणून मी फिल्टर करून बाजूला असं घेतलेलं आहे. हे तक्ता फिल्टर करून तयार केलेला आहे खास, आणि परत तो उचलून पीपीटी मध्ये टाकलेला आहे. हा महत्वाचा आहे तक्ता. आसाम जम्मू नागा हे तीनच विशेष राज्य होते आधी. त्याच्यानंतर सुधारित मध्ये ऍड झाले. आता हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. आता आपण डायरेक्ट शेवटचं लक्षात ठेवू शकतो. कसं लक्षात ठेवा बघा, हे परत कसे ऍड गेले हे तुम्ही फक्त वाचून घ्या. हे सगळं कधी कोणतं ऍड झालं ते लक्षात राहणार पण नाही तुमच्या. लक्षात कसं राहायचं, पहाडी प्लस नॉर्थ ईस्ट. पहाडी मधले कोणते राज्य आहेत, पहाडी म्हणल्यावर काय लक्षात येईल तुमच्या. आता जम्मू तर नाही, मात्र आधी जम्मू पहाडी होतं, बरोबर आहे का. गाडगे मुखर्जीसाठी ते पहाडी राज्यच आहे ना. आता जरी ते डिसॉल्व्ह झालं असेल तर 2015 पर्यंत होतच ते. जम्मू असेल, नंतर हिमाचल असेल आणि उत्तराखंड असेल. सगळ्यात शेवटी काय झालंय, उत्तराखंड, कारण उत्तराखंडची निर्मितीच नंतर झाली 2001 ला. नॉर्थ ईस्ट मधले किती, 7 राज्य, 7 सिस्टर. हे समजतंय. हे टोटल 10 राज्य आहेत, त्यांना स्पेशल स्टेटसचा दर्जा आहे. पहाडी प्लस नॉर्थ ईस्ट. पहाडी राज्य वरचे 3, जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड, हे 3 राज्य पहाडी आहेत. परत 7 सिस्टर आहेत. आता गाडगे मुखर्जीने काय सांगितलं होतं, लोकसंख्येला 60% वाटा द्या आणि उत्पन्नाला 25% वाटा द्या. खालचं लक्षात ठेवू नका, हे दोनच लक्षात ठेवा. जर प्रश्न आला किती वाटा द्या, जोडा लावाला वगैरे, तर कधीही काय लक्षात ठेवायचं, लोकसंख्येला जास्त वाटा कोणी दिलेला आहे, तर या सूत्राने दिलेला आहे. मात्र वित्त आयोगाने जी शिफारस केली त्यांनी सगळ्यात जास्त वाटा कशाला दिलाय, इन्कम गॅपला दिलाय किंवा जीडीपीतला जो डिफरन्स आहे त्याला दिलेला आहे. त्यांनी फक्त लोकसंख्येला 15% दिला होता, बरोबर आहे का. आता बघा,
बऱ्याच राज्याचा असमतोल विकास झाला होता आणि असमतोलता भरून काढण्यासाठी भारत सरकारने 2013 रघुराम राजन यांच्या अध्यक्षतेखाली एक एक्सपर्ट कमिटी स्थापन केली होती. रघुराम राजन समितीचं काम काय होतं तर अंडर डेव्हलपमेंट इंडेक्स विकसित करायचा आणि त्याच्यामुळं त्यामध्ये वेगवेगळ्या अँगलचा त्यांनी वापर केला होता. त्यामुळे त्याला मल्टी डायमेन्शनल इंडेक्स असं सुद्धा म्हटलं जायचं. त्यासाठी त्यांनी 10 आयाम विचारात घेतले होते. आता आयाम कोणते होते तर उपभोग असेल, शिक्षण, आरोग्य, गृह, दारिद्र्य, स्त्री साक्षरता, अनुसूचित जाती जमातीचे प्रमाण, नागरीकरणाचा दर, आर्थिक समावेशन आणि ऍडजस्टमेंट. आता हे सगळं एकदा वाचून घ्या. मात्र हा परीक्षेला विचारणं थोडं अवघड आहे. जरी डीप मध्ये प्रश्न आला तर विचारू जाऊ शकतो. राजन समितीनं मल्टी डायमेन्शनल इंडेक्स जो डेव्हलप केला त्याच्यामध्ये कशाचा विचार केला होता. अविकसितपणा कसा असणार आहे, इंडेक्स कधी पण कसा असतो 0 ते 1 दरम्यान असतो. 0 असणं म्हणजे काय तर विकसित असणं. कारण अंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. मी परत काय सांगतोय, इंडेक्स बघताना तुम्ही त्याचा सेन्स बघा. अंडर डेव्हलपमेंट चांगलं आहे का वाईट आहे? वाईट आहे. अंडर डेव्हलप असणं, अंडर डेव्हलप अंडर डेव्हलप म्हणजे कमी विकसित. हा पण कमी विकसित मध्ये आता विकसित आणि कमी विकसित. कमी विकसित, विकसितला निगेटिव्ह सेन्स लावण्यासाठी त्यांनी कमी लावलाय. कमी विकसित अविकसनशील आपण कंपॅरिझन मध्ये लिहितो अविकसित, अंडर डेव्हलपमेंट, नॉन डेव्हलप आणि डेव्हलप. पण इथं अंडर डेव्हलपमेंट आहे. त्यामुळे जे कमी विकसित आहेत त्यांना त्यांनी खाली ठेवलं असणार आणि विकसितला वर. असं जर विचार केला आपण तर अंडर डेव्हलपमेंट मध्ये सगळ्यात वर कोण असणार आहे तर जो कमी विकसित असेल तोच वर असेल अंडर डेव्हलपमेंट मध्ये. कमी निर्देशांक म्हणजे विकसित असणे आणि जास्त निर्देशांक म्हणजे अविकसित असणे. आता सगळ्यात जास्त विकसित राज्य गोवा आहे आणि ओडिसा हे अत्यंत अविकसित आहे आणि महाराष्ट्राचा तुलनात्मक विकसित मध्ये आणि गुजरात कमी विकसित गटात आहे. हे लक्षात ठेवा. ज्यावेळेस नरेंद्र मोदीच्या गुजरात पॅटर्नच्या ह्याच्यावर ही लढली जात होती 2014चं इलेक्शन, त्याच हा इंडेक्स आला होता. त्याच्यामध्ये त्यांनी गुजरातला मल्टी डायमेन्शनली कमी विकसित गटात टाकलं होतं. पुस्तकात पण त्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे. सगळ्यात जास्त 1 नंबरला कोण आहे? गोवा आहे सर्वाधिक विकसित. नंतर केरळ आहे, तामिळनाडू आहे, पंजाब आहे. गोवा आणि केरळ तुमच्या लक्षात राहिलेच. त्यानंतर तामिळनाडू, पंजाब आहे. महाराष्ट्र किती नंबरला आहे? 5 नंबरला आहे. महाराष्ट्र वित्त आयोगाच्या वाटणीत पण 5 आहे आणि या विकसिततेमध्ये पण 5 आहे. महाराष्ट्र तुलनात्मक विकसित मध्ये. अत्यल्प मध्ये सगळ्यात खाली कोण आहे? ओडिसा आणि बिहार आहे. सगळ्यात खाली ओडिसा हे लक्षात ठेवा. आणि कमी विकसित मध्ये कोण आहे? काय गरज नाही. आता रघुराज सूत्रानुसार सगळ्यात जास्त हिस्सा कोणाला मिळेल? उत्तर प्रदेश आणि बिहारलाच मिळेल. मात्र अजून त्याचा वापर करण्यात आलेला नाही. आता आपण वित्त आयोगानुसारच वापर करतोय आणि नियोजन आयोग रद्द झाले. त्यामुळे अशा सूत्राचा आता एवढा काय वापर करण्याची गरज राहिली नाही. कारण वित्त आयोग स्वतःचे सूत्र स्वतः काढते. जे अनुदान देण्यासाठी आधी नियोजन आयोग होतं ते नियोजन आयोगच रद्द झाले. त्यामुळे अशा सूत्राचा वापर करायचा आता सध्या काय गरज राहिली नाही. हा टॉपिक आहे तर संपतोय.